नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की आपण मागे एक व्हिडिओ टाकला होता नवी मुंबईच्या ग्राउंडवरती जाऊन ग्राउंड कसं आहे 1600 मीटर 100 मीटर गोळाफेक. जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही तो पाहून घ्या, डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतोय. आणि त्यावरती खूप मुलांच्या कमेंट आल्या होत्या की सर आपण सध्या तिथे जाऊन प्रॅक्टिस करू शकतो का. तर मित्रांनो, होय, सध्या तुम्ही तिथे जाऊन प्रॅक्टिस करू शकता. सध्या तिथे अलाउ आहे आणि तिथं जायचंय तर मग कसं जाऊयात. तर मित्रांनो, तुम्ही जर ट्रेनने गेलात तर मानस सरोवर स्टेशन आहे हार्बर लाईनवरती. जर तुम्ही इकडनं ठाण्याकडून जाताय तर ठाण्यावरून पण ट्रान्स हार्बर लाईन आहे, तिथून तुम्ही पनवेल ट्रेन पकडून मानस सरोवरला उतरू शकता. किंवा कुर्ल्याकून येताय तर तुम्ही हार्बर लाईनला ट्रेन पकडून मानस सरोवरला उतरू शकता. किंवा पनवेलवरून येताय तर तिथं मानस सरोवरला उतरायचंय. मानस सरोवरला उतरल्यानंतर बाहेर आल्यानंतर तुम्हाला बस भेटेल 56 नंबरची. किंवा तुम्ही रिक्षाने पण जाऊ शकता, शेअरिंग रिक्षा पण आहेत तिथे. जर बसने गेला तर तुम्हाला कळंबोलीच्या पुढे रोडपाली एरिया, तिथेच तुम्हाला सांगायचंय नवी मुंबई पोलीस हेडक्वार्टर. नवी मुंबई पोलीस हेडक्वार्टर जरी सांगितलं तरी तुम्हाला रिक्षावाले पण सोडतील आणि बसवाले पण तुम्हाला सांगतील डायरेक्ट तिथं स्टॉप आहे, त्या बाजूलाच, त्या ग्राउंडच्या बाजूला स्टॉप आहे. तर तुम्ही तसं जाऊ शकता किंवा बाय रिक्षा पण जाऊ शकता. शेअरिंगमध्ये 20-30 रुपये किंवा जास्तीत जास्त 40 रुपये घेतील तुमच्याकडून, जास्त घेणार नाही. त्यामुळं तुम्ही तिथं जाऊन प्रॅक्टिस करू शकता, जेणेकरून आपल्याला ग्राउंडला तिथे चांगले मार्क्स येतील ऑन दी स्पॉट, डायरेक्ट आपण गेल्यानंतरून. आणि अगोदर जर आपण ते माहिती असेल तर 100% मित्रांनो फरक पडतो, आपल्याला ते ग्राउंड माहिती होतं. जर तुम्हाला शक्य असेल तर ज्यांनी पण नवी मुंबईला फॉर्म भरला ते तिथं जाऊन तुम्ही ग्राउंडची प्रॅक्टिस करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि जर तुम्हाला लोकेशन पाहिजे असेल तिथले तर तुम्ही मला कमेंट करा, तुम्हाला मी ते लोकेशन पण पाठवून देतो, काही प्रॉब्लेम नाही. मित्रांनो, फक्त आपल्याला भरती व्हायचे, आपलं एकच टार्गेट आहे. तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर आणखीन तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा, 100% तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न असेल. आणि जर आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.